2017 मध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं। मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं ढोलकी बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हलकी बजाऊ क्या, या गाण्याच्या फेम माननीय श्री टीना शर्मा आज आपल्यासोबत आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत, ज्यांच्यामुळं अस्सल लावणी काय आहे आणि सध्या लावणीचं बदलतं स्वरूप काय आहे त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज ते आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमचा जीवन परिचय आम्हाला सांगा आणि लावणी या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात? सर, माझं नाव टीना शर्मा। मी राहणार म्हणजे मूळची राजस्थान, पण माझा पुण्यातच जन्म झाला आणि मी लावणीकडे म्हणजे मला अगोदरपासून आवड होती डान्सची आणि मी बरेच असे शोज बघायचे। मग मला पण वाटायचं की मी कधीतरी करेल। मग ते असं बघून बघून मी मॉडेलिंग करता करता मी लावणीकडे टर्न केला आणि मग तिथे मी ॲज अ डान्सर, मग प्रोड्युसर, निर्माती ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या जीवनामध्ये। आजची लावणी ही खरंच महाराष्ट्राचं लावण्य आहे का अश्लीलता आहे? सर, ही अश्लीलताच चालू आहे, कारण की आता महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक लावणी होत होती ती होतच नाही आहे। आता फक्त आणि फक्त अश्लीलताच चालू आहे। म्हणजे तुमचं सरळ असं म्हणणं आहे? हो, अगदी की सर्व, कारण आता आपण दैनंदिन जीवनामधले न्यूज बघतोय, कालच एक दोन प्रकारचे न्यूज, आपण त्यावरती आता येणारच आहोत परिपूर्णपणे। परंतु ज्या पद्धतीनं लावणी व्हायला हवी होती, अनेक वर्षापासून लावणीची परंपरा महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राचं नृत्य म्हणून आपण लावणीला मान देतो, संस्कृती म्हणून लावणी आपण प्रदर्शित करतो। बरोबर। यासाठी भरपूर नायिका येऊन गेलेल्या आहेत, ज्यांनी त्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला मनमोहक केलेला आहे। परंतु हल्ली चाललेला जो काही आता मी प्रश्न तुम्हाला केला की बाजार, खरंच तो कशा कशा पद्धतीनं कमी कमी होत चाललेला आहे। की ज्या पद्धतीनं जो रस म्हणायचे, लावणीमध्ये एक रस असतो, एक शृंगार रस आहे, त्यामध्ये अजून रस असतात। मग कुठेतरी तो रस आता दिसतोय का तुम्हाला? सर, काय झालंय म्हणजे एक इन्सिडेंट झाल्यानंतर, बरोबर, म्हणजे तुम्हाला माहितीच आता गौतमी पाटीलचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर जे सोशल मीडियावरती ट्रेंड निघाला, एक इंस्टाग्रामवरती किंवा टिकटॉक असेल, त्यावेळेस टिकटॉक होतं, आता इंस्टाग्राम आहे, हा ट्रेंड निघाला डीजे लावणी। अगोदर डीजे लावणी नव्हती, अगोदर डीजे सॉन्ग होत होते पण ते ऑर्केस्ट्रामध्ये होत होते। लावणीमध्ये एखाद दुसरं गाणं घेतलं जायचं, त्यावेळेस काय व्हायचं, प्रॉपर शो व्हायचा, म्हणजे वादक असायचे, सिंगर असायचे, हा प्रॉपर शो व्हायचा। पण आता टिकटॉक, इंस्टाग्राम जेव्हापासून आलं आणि हे गौतमी पाटीलचे ते अश्लील चाळे जे व्हायरल झाले, त्याच्यानंतर हा एक ट्रेंड बनला आणि कमी वेळात प्रसिद्धी जर कोणाला पाहिजे असेल तर प्रत्येक मुलगी आता ती ट्रेंड करायला लागली आणि त्याच्यामुळे काय झालं, लावणी ही संपत चालली आहे। फक्त हा ट्रेंड राहिला आहे डीजे लावणीचा, जे की पूर्णपणे चुकीचं आहे आणि तो पूर्ण रसच गेलेला आहे लावणीचा त्याच्यामध्ये, असं माझं स्पष्ट मत आहे। कारण पूर्वीच्या लावणीमध्ये नर्तिका स्वतः गाणं म्हणायच्या, हो, स्वतः डान्स करायच्या, अगदी तबला वादक होते, हो, ओके, त्यानंतर ढोलकी वादक होते। हे जे सर्व गोष्टी होत्या, आज कुठेतरी एक म्हणजे मंच असायचा, एक मंचावरती सर्व लोकांचा एक संच असायचा आणि त्यामुळे एक वेगळीच एक कला निर्माण व्हायची। तर मला सांगा की मग हे असं जे आता घडलंय, याच्यामुळं याचे ड्रॉबॅक काय काय असू शकतात? ह्याच्यामुळे बरेच नुकसानच आहेत, फायदे कुठेच नाही आहेत। नुकसान हे आहे की अगोदर जो होता तो ग्रुप होता, एक टीम वर्क काम करायचे, बरोबर, नर्तिका होत्या, ढोलकी होती, वादक होते, कीबोर्ड होते, सिंगर होते, बॅक आर्टिस्ट होते, बॅक स्टेज होते, म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम होतं। पण आता डीजेमुळे काय झालंय की 4 मुली असतात, साऊंड असतो, तो पण ते आयोजकच देतात, त्या 4 मुली त्या डान्स करतात आणि त्यांची मेन लीड ह्या कोण सोकॉल्ड 10-15 जणी आहेत त्यांची लीड असते आणि तो शो तिथे। त्यांच्यामुळे सगळ्या कलाकारांचा रोजगार गेला, ढोलकीचा, वादक, सिंगर, कोणाला हाताला रोजगार नाहीये। जो एक संच होता, म्हणजे जी प्रॉपर लावणी आपण बघायचो, बरोबर, की इथे वादक आहेत, इथे सिंगर आहे, इथे कीबोर्डिस्ट आहे, ते काहीच राहिलेलं नाहीये। आता फक्त आणि फक्त स्टेज आहे आणि पुढे 7-8 मुली आहेत आणि ते त्यांच्यातल्या कोण मेन असतील ते आहेत, म्हणजे हा पूर्ण लावणी संपतच चाललेला विषय हा माझ्यासाठी तरी। पहिलं पण नवारी नेसली जायची, अगदी, आत्ताही भरपूर वेळेस नवारी नेसली जाते आणि लावणीचं प्रदर्शन केलं जातं, परंतु त्या नवारीमध्ये आणि ह्या नवारीमध्ये एकच आहे की तिथं लोककलेचं देणं हे दिलं जात होतं आणि इथं वासनेचा बाजार आहे। बरोबर। याबद्दल तुमचं काय मत आहे?
सर अगोदर जर तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आर्टिस्ट बघितले किंवा आमच्यापेक्षा ज्येष्ठ कलावंत, त्याच्यानंतर आम्ही आलो, जेव्हा एक नऊवारीचा जो पदर होता ना तो असा होता. आज तो अगदी पदर बरोबर. नाहीसा झालेला आहे. म्हणजे पदर दिसणारच नाही तुम्हाला. जी नऊवारी असायची ती चोपून असायची. आज ती नऊवारी म्हणजे नऊवारी इकडे आली, ते नाहीच झालेलं. म्हणजे नऊवारी ती गायबच केलेली आहे. त्याच्यामध्ये लावणी ही म्हणजे लावणी वादकांसोबतची लावणी होती, बरोबर. पण ती आज डीजे वरती येऊन थांबली. डीजे म्युझिक त्याच्यावरती लावणी येऊन थांबली. आणि काय होतं, जे आपण शृंगार म्हणतो महिलांचा, बरोबर, तर तो शृंगार एक होता ना की ती एक नर्तिका, बरोबर, ती जेव्हा स्टेजवर यायची ना, जी ओरिजिनल लावणी करणारी, तिचा एक वेगळा शृंगार दिसायचा. हो. ती नथ, ते कानातले, ते तिची साडी, ड्रेपरी, ते आज नाही राहिले. कारण की अंगावरती कपडेच राहिले नाही ना, फक्त अंग प्रदर्शन राहिलेले आता सध्याच्या घडीला. पहिल्यांदा जेव्हा स्त्री यायची, असं नाही की स्त्री कलावंत पहिले पण होते. आता ते इशारे तर डोळ्यांनी तर पहिले पण केले जात होते, परंतु कुठेही अश्लीलता त्यामधून दिसत नाही. जसं की आपण बघूया की मागचं गाणं हे आलेलं आहे, आता ते चंद्रा गाणं आलं, चंद्रामध्ये पण तिने शृंगार केलाय, किंवा अप्सरा गाणं आलं होतं, सोनाली कुलकर्णी त्यावर डान्स केलाय. म्हणजे ह्या 2 गाण्यापैकी ही पण लावणीच आहे, ही पण ऑन स्टेज परफॉर्म झाली. मग इथून कुठून तरी याच्यातनं असं नाही वाटलं की अश्लीलता पसरवण्याचं काही नाही आहे. परंतु हल्ली जे चाललंय की ज्यावेळेस ज्या डीजे डान्सर आहेत किंवा ज्या लावणीच्या नावाखाली ज्या डान्स करतायत, तिथं कपडे तर छोटे आहेतच आहे, ठीक आहे, परंतु जे इशारे केले जातात ना वेगळे वेगळे स्टेजवर थांबवून, की ज्या पद्धतीनं आता 2-3 दिवस अगोदर एक प्रकरण घडलंय, तर ह्या पद्धतीने जे इशारे केले जातात, मग ह्या इशाऱ्यामागचं नेमकं काय आहे? ह्या इशारे कशासाठी केले चालले? सर कसं आहे, अगोदर जे होतं ते होती अदाकारी, त्याच्यामध्ये होती अदा, बरोबर. म्हणजे अगोदर पण इशारे होत होते, पण ती अदा होती, बरोबर. ती एक म्हणतात ना, एक त्या नर्तिकेची अदा होती. आत्ता काय झालेलं आहे, आत्ता फक्त अश्लीलपणा आहे. म्हणजे तुम्ही अगोदरची लावणी बघा, आत्ताची ह्यांचे डान्स बघा, बरोबर. तर अगोदर तो बघण्यासारखा होता, म्हणजे विथ फॅमिली बघण्यासारखा ती लावणी जरी असेल तरी होती. आत्ता फक्त अश्लीलता झालेली आहे, त्याच्यामध्ये अदा राहिली नाहीये, त्याच्यामध्ये ड्रेसिंग राहिलेली नाहीये, त्याच्यामध्ये म्हणतात ना जी अंग भरून चोळी होती ती सुद्धा राहिलेली नाहीये. फक्त आता एकच राहिलेलं आहे की उघडं शरीर दाखवा, अश्लीलता करा. अगदी बरोबर. आता एक 2 वर्ष अगोदरचं प्रकरण आहे, आय थिंक 2-3 वर्ष झाली असावी. गौतमी पाटीलला जिथनं फेम मिळालं त्याच्यावरती भरपूर ट्रोल्स करण्यात आलं होतं. आता त्यावरती असं होतं की पाण्याची बॉटल घ्यायची, पाठीवरती टाकायची, किंवा त्या पद्धतीनं ते पब्लिकमध्ये घ्यायचं, किंवा पब्लिकला जवळ जाऊन इशारे करणं. म्हणजे मी फक्त तिच्या एकटीबद्दल बोलत नाहीये, आता ज्या काही नर्तिका आहेत, राधा पाटील असेल किंवा अजून काही असतील, तर त्या सर्वांनीच हे असं सुरू केलेलं आहे की स्टेजवर जाणं, त्या पद्धतीचं परफॉर्मन्स करणं आणि पब्लिकला जास्तीत जास्त. मग असं कुठंतरी आहे का की यांना करायला कोणीतरी भाग पाडतं? नाही सर, काय होतं माहिती आहे का, आता बरेच आर्टिस्ट जे ओरिजिनल आर्टिस्ट आहेत ते कधीच हे करत नाही, आणि ते लाईफ टाईम करणार नाही. ते एक वेळेस घरी बसतील पण ते हे करणार नाही, कारण की कलेची जाण आहे त्यांना. ज्यांना कलेची जाण नसती ना तेच लोक ही गोष्ट करू शकतात. आणि सेकंड थिंग, जे गौतमी पाटील झालं, राधिका पाटील, ह्या ज्या काय आता सोकोला आल्यात, बरोबर, तर ह्यांचा सीन असा झाला ना, त्यांचं म्हणजे तोच डान्स प्रकार होता, लाईक त्या अगोदरपासून तसाच डान्स प्रकार करत होत्या. पण काही असतात ना, आता हे रील्स जे आता टिकटॉक ट्रेंड, तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता हो? म्हणजे लावणीच्या जवळपास आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही, आजपर्यंत अजिबात नाही. म्हणजे मी तर म्हणेल, आत्ता आपण जे हे पॉडकास्ट करतोय ना, आत्तापर्यंत लावणी हा ह्यांच्यापर्यंत लांब संबंधच नाही. ह्यांनी लावणी आम्ही करतो किंवा करू शकतो हे म्हणूच नाही ह्या मुलींनी. कुठेतरी इनडायरेक्टली असंच पसरवत चाललेत मार्केटला की लावणी केल्या जाते, लावणीचंच हे म्हणतात ना अपडेटेड व्हर्जन. त्यांनी काय केलं, डीजे लावणी नवीन हे आणले मार्केटमध्ये, नवीन प्रकार आणला डीजे लावणी. पण हा आणण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? फर्स्ट माझा प्रश्न असेल त्यांना, हा आणण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? लावणी ही वर्षानुवर्ष जपलेली संस्कृती आहे, बरोबर. ही आज तुम्ही येऊन तुमच्या फेम नेमसाठी तुम्ही तिला चेंज नाही करू शकत तुमच्या मनाप्रमाणे.
मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला करायचं आहे ना, तुम्ही ऑर्केस्ट्रा म्हणा, तुम्ही हिंदी म्युझिक म्हणा, तुम्ही लावणी, आम्ही DJ लावणी करतो हे कधीच म्हणू नका सर. हे म्हणजे आपल्या संस्कृतीला, आपल्या कलेला आणि ज्या कलाकारांनी पूर्ण जीवन टाकलं ह्याच्यामध्ये, त्यांच्या म्हणतात ना सगळ्या त्या एक काय म्हणतो आपण की त्यांनी जे सगळ्या गोष्टी केल्या लावणीला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचं पूर्ण हे लोक म्हणजे एंड करतात ते, असं मला वाटतंय. यमुनाबाई वाईकर, त्याचबरोबर गुलाबबाई संगमनेरकर आणि सुरेखा पुणेकर, ह्या नर्तिकांनी आपापली काळ गाजवली. बरोबर. ओके, त्यांचे शो अखंड महाराष्ट्रामध्ये हिट होते, महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांना बोलवलं जात होतं. बरोबर बरोबर. ओके, जेवढं मी जाणतो तरी त्यांच्या लावणीमध्ये कुठंही अंगविक्षेप हा प्रकार नव्हता. नाहीच. अंग दाखवणं कुठंच नव्हतं. स्वतःच गाणं म्हणणार, लावणी म्हणणार, रचना देखील त्यांनी स्वतःच केलेली आहे भरपूर यांनी, स्वतःच हे म्हणणार. मग हा लोककलेचा होत चाललेला खून नाहीये का? आणि जर खून होत आहे तर समाज का उघड्या डोळ्यांनी बघतोय? हा खून होत चालला नाही, खून झालाय. तुम्ही हा प्रश्न म्हणजे असा विचारा की हा खून झालाय का? हा झालाय. कारण की सुरेखाताई असू दे किंवा अजून जे दिग्गज आमच्यापेक्षा खूप सिनियर आहेत, मी तेवढी मोठी नाही आहे मी त्यांची नावं घ्यावी, त्यांनी, मी तुम्हाला मागच्या प्रश्नात तेच सांगितलं की त्यांनी जे हे कला जपण्यासाठी केलं भारतात, भारताच्या बाहेर, बरोबर, त्यांच्या कुठल्याच म्हणतात ना आपण की त्यांच्या कुठल्याच एक पण गुण ह्या आत्ताच्या नर्तिकांच्या अंगामध्ये नाही आहे आणि ते घेऊ पण शकत नाही आहे. कारण की ती ओरिजिनल कला होती. ते स्वतः गात होते, स्वतः ते डान्स करत होते, सगळा म्हणजे पूर्ण, आता जसं आपण तमाशा म्हटलं बरोबर, तो पूर्ण फड असतो बरोबर, तर तो पूर्ण फड चालवणे, सांभाळणे आणि त्याच्यामध्ये स्वतःचं एक विश्व निर्माण करणे हे सोपं नाही आहे. आत्ता काय झालं माहिती आहे का, रील्सवर असे व्हिडिओ टाकणे आणि स्वतःचं विश्व निर्माण करणे, हा दोन्हीमध्ये फरक आहे. हा ओरिजिनल कलेमध्ये आणि सो कॉल्ड ह्या ज्या आत्ता आल्यात ना, ज्या स्वतःला आम्ही DJ लावणी करतो, आम्ही स्टार आहे, आम्ही हे आम्ही ते, ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. अगोदर काय व्हायचं, एक तुम्ही नाव करायचं तुम्हाला बरोबर, एक तुम्हाला नाव करायचं तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागायची त्यावेळेस. म्हणजे इतकी मेहनत होती की त्या कुठली पण मुलगी असेल बरोबर, आता मी माझंच सांगते, तर काय व्हायचं, कुठली पण मुलगी असेल ना, तिला फेम नेमसाठी ना खूप मेहनत करावी लागायची, पाय तोडून नाचावं लागायचं प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गोष्ट जपावी लागायची, इमेज म्हणा, स्टेज म्हणा, ग्रुप म्हणा, सगळ्या गोष्टी. आज काय झालेलं आहे, आज ते कुठेच राहिलेलं नाही, कारण की फेम असंच भेटून जात आहे, मग कष्ट कोण घेणार आहे, आणि नाव पण असंच भेटतंय, मग कष्ट कोणाला करायचं असं मोठी हे वाटत नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की रील स्टारनी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या लावणीला लावणी न ठेवता फक्त त्याचं लाईक्स, व्ह्यूज, शेअर्स एवढ्यावरतीच त्यांनी आणून ठेवलेलं आहे? म्हणजे सरळ भाषेत सांगायचं झालं तर या रील स्टार लोकांनी लावणीला त्याचा धंदा बनवला आहे का? सर लाईक व्ह्यूजपर्यंत पण ठीक असतं, म्हणजे लाईक व्ह्यूज तुम्ही फेमस झाले तिथपर्यंत पण ठीक असतं, पण तुम्ही जी आपली कला, आपली संस्कृती, आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो बरोबर, ही एवढ्या वर्षापासून जपलेली संस्कृती जी आहे ती तुम्ही फक्त लाईक, व्ह्यू आणि स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे खराब केली, हे माझं असं उत्तर आहे याच्यात. आता यामध्ये मला असं वाटतं की आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, भीम जयंतीला आणि शिवजयंतीला देखील आता मी पाहतो ह्या वर्षामध्ये कार्यक्रम काही ठिकाणी मला दिसले की जिथे हे जे आत्ताच्या ज्या काही रील स्टार आहेत, ज्या काही नृत्यांगना, ऑर्केस्ट्रा डान्सर आहेत, लावणी तर मी पण म्हणत नाही त्यांना, जे डान्सर आहेत यांचे कार्यक्रम त्यांनी ठेवले. ओके, म्हणजे आयोजकांनी कार्यक्रम ठेवले की नाही आज भीमजयंती आहे ना, शिवजयंती आहे, तुम्ही इथं कार्यक्रमाला या. ज्या महाराजांनी स्त्रियांची नेहमी इज्जत राखली बरोबर, ज्या स्त्रियांवरती एक हात टाकला, त्याचे हात कलम केले, त्याचा चौरंग बनवला, त्या महाराजांच्या राज्यामध्ये त्यांच्या जयंतीच्या दिवशी हे अशा प्रकारचे कार्यक्रम केले जातात आणि ते तुम्ही महाराजांची मूर्ती पाठीमागे आहे, फोटो तर सोडूनच द्या, महाराजांची मूर्ती पाठीमागे आहे आणि त्या चौकामध्येच त्या ट्रॅक्टरवरती किंवा एखाद्या त्या ट्रॉलीवरती तिथं हा डान्स चालवला जातो. आणि याची अजून नेक्स्ट लेवल सांगतो मी, कोल्हापूरसारख्या जिथनं लावणी जिथनं सुरुवात होते, सातारा, कोल्हापूर, त्यासारख्या ठिकाणी ह्या गोष्टी घडाव्यात. तर मग याबद्दल तुमचं काय मत आहे?
कोल्हापूरचा जर तुम्ही विषय घेतला तर कोल्हापूरमध्ये गौतमी पाटीलला अलाउड नाही आहे. हां, हे तितकंच तुम्ही खरं आहे. असं म्हणताय, परंतु सुरुवात तर त्यांनीच केली ना. आत्ता मला जी माहिती आहे तर कोल्हापूरमध्ये गौतमी पाटीलला अलाउड नाही आहे. राहिलं हे जे आयोजकांचं, तर ही ना जितकी कलाकारांची चूक आहे ना तितकी त्या आयोजकांची चूक आहे. का माहिती आहे का, आयोजक, आता आम्ही शो करत होतो बरोबर, त्यावेळेस आयोजक होते ना, तर त्यांनी कधीच आम्हाला म्हणजे म्हणतात ना डिमांड नाही केली की मॅडम तुम्ही आत्ता काय झालंय की आता म्हणतात की फोटो पाठवा बरोबर, अगोदर मुलींचे फोटो पाठवा, मुलींच्या बाईट पाठवा, मग ते बघणार मुलगी ठीक आहे का, मेंटेन आहे का, मुलगी दिसायला कशी आहे, मग ते चॉईस करणार की मग ही मुलगी पाहिजे, ही मुलगी पाहिजे. म्हणजे हा ट्रेंड झाला आत्ता. आणि राहिलं दुसरं आयोजकांची ही पहिली चूक. दुसरी चूक की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मागे लावतात बरोबर. एक साईडला तुम्ही काय म्हणता, तेच आयोजक की आम्ही समाजसेवा करतो. गावातले पुढारीच असतात ना शो ठेवतात म्हणजे बरोबर. ते गावातले पुढारी 26 जानेवारी 15 ऑगस्टला काय म्हणतात, आम्ही समाजसेवा करतो बरोबर. मग ज्या वेळेस गावचा उरूस असतो त्यावेळेस हे कुठे जातं, त्यावेळेस हा जो म्हणतात ना, हा जो प्रकार, आता मी नाही चुकीचा शब्द बोलू शकत, पण हा जो प्रकार चालतो अश्लीलतेचा, त्यावेळेस समाजसेवा कुठे जाती, जेव्हा त्या मुली डान्स करतात पुढे बरोबर. पुढे जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ काढून बघा सर, प्रत्येक मुलगा हा कमी वयाचा असतो किंवा एजेड आहे बरोबर. त्याच्या म्हणतात ना बुद्धीवरती काय परिणाम होतो ह्याचा कधी आयोजकाने विचार केला. त्या शोला महिला सुद्धा असतात, त्यांच्या म्हणजे म्हणतात ना बघण्यावरती काय परिणाम होतो हा कधी विचार केला का. त्याचे दुष्परिणाम आपल्या गावातल्या महिलांवरती, मुलींवरती, कारण की 2 तास या मुली शो करून जातात बरोबर, अश्लील चाळे करून जातात. पण जे यंग एजमध्ये आलेले आहेत लाईक 15, 16, 17, 18 वर्षाचे मुलं बरोबर, ह्यांच्यावर खूप इफेक्ट होतो ह्या गोष्टीचा. आणि जेव्हा मग ह्या 2 तासाने मुली निघून जातात, त्यांना टार्गेट होतात कोण, गावातल्या मुली, गावातल्या महिला. ह्याच्यामुळे रेप, अपहरण ह्यासारख्या गोष्टींना पण प्राधान्य देतात. ह्या गोष्टीला मी तर म्हणते ना, कलाकार ह्या ज्या मुली, सगळे कलाकार नाही, ह्या सो कॉल्ड जे DJ डान्स करतात त्या मुली, त्या मुलींसोबत तेवढेच आयोजक पण मला चुकीचे वाटतात. कारण की तुम्ही तुमच्याच म्हणतात ना गावाला जर नाही जपू शकत आहे, तुम्हाला हास्यशीलपणा आवडतोय, तुमचं गाव नाही, तर मग तुम्ही तितकेच चुकीचे आहात. आणि प्रत्येक आज महाराष्ट्रामध्ये, आपण UP बिहारमध्ये नाही आहे, महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे बरोबर. ते आपले दैवत. मी स्वतः शर्मा असले तरी मी आज शिवाजी महाराजांना देवच मानते, कारण की माझा जन्मच पुण्यातला आहे बरोबर. तर मग ते आपले दैवत आहे. हे जर आमच्यासारख्यांना पटत नाही, तुम्हाला कसं काय पटू शकतं, नाही पटलं पाहिजे ना. आणि त्या मुली मागे तुम्ही कितीतरी व्हिडिओ काढून बघा सर, मागे फोटो असतात बरोबर, मुली पुढे अश्लील डान्स करतात आणि साईडला आयोजक असतात. एका पण आयोजकाला कधी वाटत नाही की हे करू नये, हे चुकीचं आहे, हे थांबलं पाहिजे. आजचे काही ज्येष्ठ कलावंत म्हणतात, ते म्हणतात की आजचा हे जे डान्स करतात तर ती लावणी नसून हा एक आयटम डान्स आहे. आयटम डान्स पण नाही आहे सर, हा अश्लील पण आहे, अश्लील. म्हणजे मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हा जो डान्स केला जातो तो फक्त आणि फक्त पैशासाठी केला जातोय? पैसा, फेम, बाकी दुसरं काहीच नाही. कलेशी त्यांना काहीच संबंध नाहीये. ह्या जितक्या मी DJ डान्सर बद्दल बोलते. DJ डान्सर मध्ये पण अशा आहेत बऱ्याच की ज्यांच्यामध्ये आहे म्हणजे बघण्यासारखं आहे आर्ट, पण जास्त पैकी तर मी तर हेच बघितलंय की फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी हे सगळं चाललंय. त्यांना कलेशी काही घेणं देणं नाहीये, एखाद दुसरी सोडली तर. त्यांना असं वाटतंय की जे ज्येष्ठ कलाकार आहेत कदाचित ते आमच्यावर जळत असावेत, कारण त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त पैसे कमवतो, आम्हाला जास्त फेम आहे, इन्स्टावर आमचे जास्त फॉलोअर्स आहेत, ह्या सर्व गोष्टीमुळं असं त्यांना वाटत असेल. सर एक मला ना ह्या मुलींचा ह्या जर असा प्रश्न असेल तर एक उत्तर देईल मी. फेम रील्सवरती, जर रील्स तुम्ही बघितले इन्स्टा ना, तर गावाकडच्या ज्या शेतात फिरतात ना त्या सुद्धा फेमस आहेत, त्यांचे सुद्धा 2-2, 3-3 मिलियन फॉलोअर आहे. मग काय म्हणणार, त्या स्टार झाल्या बरोबर नाही, पण तुम्ही फक्त आणि फक्त अश्लीलपणा करून तुम्ही फेम कमवलेले आणि त्याच्यावर तुम्ही पैसे कमवता आणि राहिलं की ज्येष्ठ जळतात बरोबर. तर मी तर त्यांना एकच उत्तर देईल की ज्येष्ठच्या नखाची सर पण जर तुमच्यामध्ये आली ना तर आम्ही स्वतः तुम्हाला म्हणू की तुम्ही आर्टिस्ट आहात. नखाची सर
ह्यांच्यामध्ये जर आली ह्या पोरींमध्ये डीजेवाल्यांमध्ये तरी आम्ही म्हणू की तुम्ही आर्टिस्ट आहात म्हणून. तुम्ही स्वतःला एकदा प्रश्न करा की आपण जर हे बोलतोय तर आपण कितपत योग्य बोलतोय. ज्यावेळेस मी लावणी बघायला जातो, लावणीच्या नावाखाली जे काही चालतं, तर मी फॅमिलीसोबत माझ्या नाही बघू शकत. पहिलं मी माझ्या फॅमिलीसोबत लावणी बघू शकत होतो, आता मी लावणी फॅमिलीसोबत बघू शकत नाही. तर मग तुम्हाला वाटतंय का की लावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड असणं गरजेचं आहे? 100%. आत्ता आमचं स्वतःचं होतं. मी निर्माती, माझे 2 बॅनर होते, मस्तानी आणि लावणी ऑन फायर. तर आमचे स्वतःचे सेन्सॉर होते त्यावेळेस 2000 मला वाटतं 17-18च्या टायमिंगला. अच्छा. तर त्यावेळेस काय होतं, एक नियंत्रण होतं सेन्सॉर बोर्डमुळे. आता काय झालंय म्हणजे आता ज्यांना डान्सचा डी पण माहिती नाही, डी तो पण माहीत नाही, तो उठतो, इन्स्टावर नंबर टाकतो की मी निर्माती आहे, माझ्याकडे ग्रुप आहे. आणि ऑडियन्स काय करतात, आयोजक रील्स बघतात, त्या मुलींना कॉन्टॅक्ट करतात, त्यांचे शो ठेवतात. ओरिजिनल निर्मात्याचं मरण चालू आहे. म्हणजे ज्यांनी पूर्ण आयुष्य बालगंधर्वमध्ये घालवलं, बरोबर, त्या निर्मात्यांना शो नाही आहेत. मजबुरीमुळे त्यांना ह्या मुलींना घेऊन शो करावे लागतात, कारण की ह्या आयोजक म्हणतात की त्या मुली असेल तर आम्हाला द्या. मग शेवटी कसं असतं सर, जेव्हा पोटाचा विषय येतो ना तेव्हा माणूस हतबल होतो. आणि त्यावेळेस माणसाला काय करावं लागतं की आता पर्याय नाही ना आपल्याकडे, बरोबर. मग तेव्हा ह्या मुलींना म्हणतात ना, पर्याय नसताना त्यांना शो द्यावे लागतात. असा विषय आता चाललेला आहे सध्या तरी पूर्ण. म्हणजे त्या निर्मात्याला ऑप्शन नाही त्यांच्याकडे. ऑप्शन म्हणजे ऑप्शनच नाहीये ना. काय करणार आता? गंधर्वमध्ये त्यांनी आयुष्य लावलं, बरोबर. एक गंधर्वचा शो सर लावायचं म्हटलं ना, अदुगर आता आमच्या वेळेस बुकिंग होती 1.5-1.5, 2-2 लाख रुपये गंधर्वची, बरोबर. आज ती बुकिंग येऊन थांबली 20 ते 30 हजारावरती. का माहिती का? ह्याच्या मागे रिझन हे डीजे शो आहेत. कारण की त्यावेळेस म्हणजे जेव्हा आम्हाला ऑडियन्स बघायला यायची ना, तेव्हा ते ऑडियन्स एक हे विचार करायची, मॅडम येतील, मॅडम दिसतील, बरोबर. मग ते तिकीट काढायचे, येऊन बसायचे. आत्ता मॅडम डीजेमध्ये दिसतात, ह्यांचे प्रायव्हेट शो चालू असतात. तुम्हाला माहिती नाही माहिती, मला नाही माहिती. मग ह्यांचे प्रायव्हेट शो चालू असतात. आता तुम्हाला ऐश्वर्या राय जर रोज तुमच्या शेजारी बसलेली दिसेल, बरोबर, तर तुम्ही थोडी ना तिचा पिक्चर बघायला जाणार आहे. हा तसा मुद्दा झालेला आहे. कलेच्या नावाखाली सुरू असलेल्या या नंग्या नाचला, मी सरळ म्हणतो नंगा नाच म्हणतो, अगदी बरोबर, कारण काय थोडेफार कपडे उरले त्यांच्या अंगावरती. राजकीय वरद हस्त आहे का? असेल पण नसेल पण. मी तितकं आता डीप सर्च नाही केला. पण मला एक वाटतं की जेव्हा गव्हर्नमेंट सरकार म्हणते ना की शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर, तर मला हा प्रश्न पडतो आणि खूप वेळा पडतो. पण काय होतं ना, आपण कुठेतरी बोलायला थोडासा विचार करतो, कारण की आपण सामान्य माणूस आहे, बरोबर. तर मग मला असं वाटतं की हा प्रश्न जर मी केला, बरोबर, तर उद्या माझ्यावरतीच काहीतरी वेगळी वेळ येईल का, बरोबर. कारण की इतकं कोणाला एक आर्टिस्ट म्हणून मी नाही बोलू शकत, मी खूप छोटी आहे. पण हा प्रश्न माझ्या मनातला बोलले तुम्ही, मला कायम येतो. जर माझ्यासारखीला, बरोबर, माझ्यासारखीला ते दिसतंय महाराष्ट्र चुकीच्या रस्त्यावर चाललंय, हे मला वाटतं, मग त्यांना का नाही वाटत? हा माझा कायम माझ्या मनात असलेला प्रश्न सांगते. कारण की ते तर महाराष्ट्रच सगळे सांभाळतात ना. मग माझ्यापेक्षा जास्त त्यांनी ह्याच्यावर फोकस दिलं पाहिजे की बंद करा, संस्कृती कुठे बंद करा, संस्कृती कुठे चालली, बरोबर. आजच्या आपल्या पॉडकास्टमधनं संपूर्ण राजकारण्यांना एकच प्रश्न विचारते, जर तुम्हाला जर हे दिसत असेल तर यावरती ऍक्शन घेणं फार गरजेची आहे. खरंच खरंच खूप गरजेचं, कारण आजची तरुण आणि तरुणाई या प्रलोभनाला फार बरी पडत आहे. नक्की नक्की. जे दिसतंय तर त्याच पद्धतीनं सर्व हे चाललंय, बरोबर आहे. की ज्या पद्धतीने ते डान्स चालतात, ज्या पद्धतीने ते नाचतात, मग तरुणाई काय मी बघितलं, काय ते शर्ट काय फेकतायत, काय ते करतात. परत त्या नर्तिका ज्यावरती नाचतायत त्या इशारे करतायत, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इशारे करतात, जवळ बोलतात, चष्मा घालतात, त्या पुढच्याला जवळ बोलतात. आता काल तर मी एका प्रोग्राममध्ये बघितलं होतं, हेच आय थिंक राधा पाटीलचा, गौतम पाटीलचा कार्यक्रम होता. तर त्या लहान मुलाला जे की असेल एक 12-13 वर्षाचं, त्याला वरती बोलवलं स्टेजवर, त्याला पप्पी घ्यायला लावली गालाची. ओके, तो बाळ लहान होतं ते, ठीक आहे. किंवा ते एक मुलीला बोलवलं, ती मुलगी पण तिच्यासारखी डान्स करत होती. सर तोच एक व्हिडिओ माझ्याकडे पण आहे. एक मोठ्या मुलाला सुद्धा बोलवलं, फक्त तिथं भाऊ शब्द उच्चारला, बरोबर. पण तिच्या मनात नसेल काही, बरोबर. तिला माहिती आहे मला कॅमेरे असतात माझ्या मागे, बरोबर. तिच्या मनात नसेल, पण तो बघणारा कधीच तिला बहीण ह्या नजरेने बघत नाही ना.
हा पण डिफरंट आहे दोन्ही गोष्टींमध्ये. बघणारा आज ह्यांना जेवढे बघतात, कधी तुम्ही मला सांगा की ते बहीण बघू म्हणून बघतील का? नाही, शक्यच नाहीये ते. नाही बघू शकत. तुम्ही त्यांना माहिती आहे आपल्या मागे कॅमेरे आहेत, आपण सेलिब्रिटी झालो बरोबर, आपण आता एका पण चुकीत सापडलो तर आपल्याला ट्रोल करतात म्हणून हे फक्त भाऊ म्हणतात, पण शेवटी करायचं तेच करतात. तुम्ही एक वयात आलेल्या मुलाला वर बोलवता, भाऊ म्हणता, पप्पी द्या म्हणता, काय चालवलंय तुम्ही? हा डान्स आहे, हा डान्सचा प्रकार आहे. बरं डीजे, चला हे काय म्हणतात डीजे लावणी बरोबर, हा डीजे डान्स मला सांगा, हा प्रकार आहे डीजे डान्सचा? की माणसं वरती बोलवा आणि हे करा हे करा, हे काय प्रकार आहे? हे डीजे डान्स पण नाहीये. मी म्हणते ना, बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड कुठेच असा डान्स नाहीये. यांनी नवीनच आणलाय डीजे डान्स, की ते मध्ये गाणं थांबतं, मध्ये बोलायचं, मध्ये हे करायचं. काय होतं माहिती का सर, सेलिब्रिटी म्हणून लोक पागल होतात बरोबर, लोकांची पण चूक नाहीये ती. सेलिब्रिटी म्हणून लोक पागल होतात, पण जर तुम्ही प्रत्येकाच्या मनात जाऊन विचारलं ना, तुम्ही ह्या मुलींच्या कधी कमेंट वाचा, तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कमेंटमध्ये दिसतील. इतकं घाण बोलतात. आता कालच मी एक कमेंट बघितली, लावणीचा डान्स बार केला. अरे आम्हाला काय वाटतं त्या गोष्टीचं? लावणीचा डान्स बार केला, आम्ही जी गोष्ट आम्ही करण्यासाठी आमचे पाय तोडले बरोबर, आज आम्ही 5-5 किलोची घुंगरं घालून नाचलोय, आम्हाला वाईट वाटतं ते बघितल्यावरती की लावणीचा डान्स बार केलाय बरोबर. हे कोणामुळे बघावं लागतं? ह्याच मुलींमुळे बघावं लागतंय. आणि ह्याच्यावर प्रत्येक जण आवाज उठवते, पण कोणीच काय करू शकत नाहीये. काय करणार आहे? कारण की आता लावणीचा डान्स बार नाही, तो प्रॉपर बिहारच झालेला आहे महाराष्ट्राचा. हा एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने तिकडे बिहारला डान्स व्हायचे त्याच पद्धतीने झाल्यासारखंच वाटते, मलाही वाटतं. बरोबर आहे. आणि खास करून अशामध्ये तर खूप साऱ्या लोकांनी तर आपल्या धार्मिक कार्यक्रमाच्या जवळ पण हे डान्स ठेवलेले आहेत. तुम्ही प्रॉपर कला सादर करा ना, तुम्ही अंगभर साडी घाला, तुम्ही पायात घुंगरं बांधा, तुम्ही डीजे लावणी नका करू, तुम्ही लावणी करा बरोबर. आणि हे जे डीजे 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 बरोबर, कधी होता डीजे? अगोदर पण ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्रा जरी असेल म्हणजे लावणी बॅनर आणि ऑर्केस्ट्रा अशा दोन गोष्टी अगोदर चालायच्या. लावणी बॅनरमध्ये पण वादक होते, ऑर्केस्ट्रामध्ये पण वादक होते. लावणी बॅनरमध्ये 2 ढोलकीवाला होता तर ऑर्केस्ट्रामध्ये 1 ढोलकीवाला होता. घ्या ना तुम्ही पूर्ण टीम घ्या बरोबर. जे डीजेला गाणी वाजवतात लाईव्ह वाजवा. माझ्या म्हणतात ना, माझ्या ग्रुपला सुद्धा हिंदी गाणं होत होतं सर, ते आम्ही हिंदी गाणं सिंगरकडनं लाईव्ह मध्ये करून घेतलं होतं. म्हणजे आमच्या ग्रुपला तसं होतं. ते एक सॉन्ग बघण्यासाठी ऑडियन्स आमचे येत होते बरोबर. मग एक ते हिंदी गाणं आम्ही लाईव्ह मध्ये करून घेतलं होतं. तुम्ही का नाही करू शकत? काय गरज आहे तुम्हाला डीजेची? काही गरज नाहीये ना. तुमच्यामुळे बाकीच्यांचा रोजगार चाललाय, बाकीच्यांचं काम चाललंय, लावणी खराब होती, म्हणजे सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त ह्या 15-20 मुलींमुळे आहे. मग या 15-20 मुलींमुळे 500 जणांनी फटका का खायचा? ते जाऊ द्या, हे झालं गंधर्वपर्यंतचं मी बोलते. आज तमाशामध्ये सुद्धा हीच रिक्वायरमेंट होत चालली. आता रघुभाऊंनी स्वतः लेटर लिहिलंय बरोबर, डीजे बंद करा, तिथे पण हीच रिक्वायरमेंट होत चालली. मग ह्या गोष्टींचा पूर्ण महाराष्ट्राला त्रास आहे. हे झालं कलाकारांचं बरोबर. काय होतंय बाहेर? बाहेर मुलं बघतात ते, मुली बघतात ते. आज मुली ह्यांना बघून घरी सुद्धा तेच नाचतात ते बरोबर. मग आपण अगोदर हे होतं बरं का, मी पाहिलेलं आहे 5वी 6वी 7वी मुली, आणि मायबापांना पण काय झाले, त्यांच्या आईवडिलांना पण, की माझी मुलगी छान डान्स करते, माझ्या मुलीचे इन्स्टाला एवढे फॉलोअर्स आहेत, ती फार लहान आहे हो, ती वर्ग 5वीलाच आहे, परंतु तिचे एवढे मिलियन्स आहेत. नेमकं म्हणजे काय चाललंय? काय तुम्ही त्यांना फॉलो करून तुम्ही हिचं पुढचं आयुष्य हे करताय का तुम्ही? त्यात चुकी त्या मुलींची नाहीये, कारण की आज इन्स्टा ना प्रत्येक घरात म्हणजे माझ्या मुलाच्या सुद्धा मोबाईल मध्ये प्रत्येक घरात इंस्टाग्राम चालू आहे बरोबर. आणि इन्स्टाचं असं क्रेज लागलं ना, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी थोड्याशा रील्स टाकेल, मी फेमस होईल, किंवा मग असं होईल तसं होईल, मला लोक कोलॅबरेशन करतील, मी पैसे कमवल. आज काय झालेलं आहे, बऱ्याच लोकांना रोजगार नाही आहे बरोबर. तर मग लोक इन्स्टामध्ये त्यांना असं वाटतं हे बाकीचे मोठे मोठे रील्स स्टार बघून की खूप पैसे आहेत, मग आपण केलं तर. आणि काही फॅमिलीला ज्यांना वाटतं की बाबा आता आपल्या पोरांमध्ये आहे टॅलेंट बरोबर, तर मग आपण. पण मला हे म्हणायचं, ते मुलं लहान आहेत बरोबर. ती आता ॲज अ मदर बरोबर, माझा मुलगा वेड्यासारखा नाचला तरी तो मला चांगलाच वाटेल ॲज अ मदर बरोबर. पण तुमच्यामुळे जे समाजाला जाते, तुम्ही स्वतःला ऍक्टर म्हणून घेता बरोबर, तुम्ही ऍक्टर आहात बरोबर, अगोदर पण होते ऍक्टर बरोबर.
त्यांच्याकडनं समाजाला काय चाललंय आणि तुमच्याकडनं काय चाललंय ह्याचा तुम्ही विचार करा, असं मी म्हणेल. थोडासा विचार करा, कारण की तुम्ही पण कुणाची तरी मुलगी आहात, बरोबर. आणि तुमचं बघून जे करतात ते सुद्धा कोणाचे तरी मुलं आहेत. तुमच्यामुळे पूर्ण समाज खराब होत चाललाय. काय होतं, ह्या रील्स काढतात, रील्स टाकतात. आता मुली काय करतात, तो ट्रेंड घेतात, तो ट्रेंड चालवतात, बरोबर. हे आता आमच्यासारख्यांना कळते हे चुकीचं आहे, फालतू आहे, नाही केलं पाहिजे कॉपी, बरोबर. पण प्रत्येकाच्या घरात जाऊन सर कोण सांगणार, कोणीच बोलू शकत नाही ना. मग त्याच्यामुळे काय, हे अजून फेमस होतात, अजून व्ह्यूज वाढतात, अजून लोक डोक्यावर बसून घेतात. हा सीन चाललाय. काही कलाकारांचं म्हणणं आहे, जे आता तथाकथित कलाकार आहेत, की जे प्रेक्षकांना आवडतं ते आम्ही करतो. बघा, जे आयोजकांना आवडते ते नाही. तो एक मुद्दा आहे आपला, की असं म्हणणं आहे की जे प्रेक्षकांना आवडते ते आम्ही करतो, कारण त्याच्यामुळे आम्हाला टाळ्या मिळतात. मग हे प्रेक्षकांच्या टाळ्या घेण्यापायी आपण अश्लीलतेचा बाजार नाही मांडत का? प्रेक्षकांना आवडायला सर आमच्या अगोदर, त्यांच्यानंतर मी तर खूप नंतर आले असेल. आता माझ्या अगोदरच्या जितक्या पिढ्या झाल्या, मी झाली, बरोबर, माझ्यासोबतच्या कलाकार झाल्या, आमच्या वेळेस टाळ्या नव्हत्या का हो? तेव्हा तर फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, बरोबर. तरी आम्ही फेमस होतो, आम्हाला पूर्ण महाराष्ट्र ओळखत होतं. त्यावेळेस टाळ्या होत्या, शिट्ट्या होत्या, जो लावणीचा बाज असतो तो सगळा होता. मग तुम्हाला काही करायची वेळ आली, तुम्हाला अशा काय वेगळ्या कुठल्या टाळ्या घ्यायच्या होत्या आणि प्रेक्षकांना वेगळं. सर तुम्ही मला सांगा, आता मी इथे जर 2 ताटं ठेवेल, बरोबर, तुम्ही तुमच्या सोयीनेच घेणार ना. पण मी इथे एकच ठेवलं, तुम्ही तेच ठेवणार. तुम्ही बदल केला, तुम्ही ह्यांच्या आयोजकांवरती टाकू नाही शकत. आयोजक पहिले शो आमचे बुक करत नव्हते का? 1 महिन्यात 60 शो केलेली मी स्वतः मुलगी. 1 महिन्यात सीझन मध्ये 1 दिवसाला 3-3 शो करायचे सर मी, बरोबर. तर आज मग तुम्हाला काही वेळ आली, आम्ही शो केले नाही का? आम्ही हे करून केलं का? नाही ना. जे फक्त काय झालं माहिती का, स्वतःची चूक मान्य नाही करायची, की आम्ही फक्त फेम नेमसाठी हे सगळं घाणेरडे प्रकार केले. मग ते आयोजकांवरती टाका, आमचे जुने आमच्यावरती जळतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी, मला वाटतं हा बालिशपणा आहे आणि हा कुठेतरी ना पूर्णपणे थांबवला पाहिजे. माझं तर पूर्ण मत आहे ना की DJ शोज बंद करा. कारण की DJ शो हा कलाकार नाही, समाजासाठी सुद्धा खूप धोकादायक आहे. मी म्हणत नाही, DJ शो मध्ये पण खूप छान डान्सर आहेत, असं नाही की सगळ्याच अश्लील करतात. DJ शो मध्ये पण चांगल्या मुली डान्स करतात, पण त्यांच्याकडे पर्याय नाही. आज कसं माहिती का सर, म्हणजे आयोजक पण आहे ना तुमची कला बघून शो नाही देत, बरोबर. मग तुमचे फॉलोअर किती आहेत, हिचे फॉलोअर किती आहेत, हिचे फॅन फॉलोईंग किती आहेत, त्याच्यावरती शो ठरले जातात. आधुक काय होतं, कलेवरती शो होते, बरोबर. मग ही कशी डान्स करते किंवा ही कशी डान्स करते ह्याच्यावरती शो भेटत होते. आता काय होतंय, मग हिचे फॉलोअर किती, मग हिचे आपल्या गावातले किती, हिचे चाहता वर्ग आहे, मग त्याच्यावरती त्या मुलीला शो जातो, बरोबर. मग हे तर झालं ह्या 10-15 जणींचं. बाकीच्यांनी काय करायचं, भूकमारी, घरी बसायचं, त्यांनी कामच करायचं नाही. आणि कुठेतरी मग ह्याच त्यांना बोलवतात, म्हणजे ह्यांच्यापेक्षा त्या सिनियर आहेत आणि त्या प्रॉपर कलाकार आहेत. मग ह्या त्यांना बोलवतात आणि त्यांना ह्यांच्या मागे नाचवतात. आणि त्या बिचाऱ्यांचा काय प्रॉब्लेम होतो, पैसा आहे शेवटी, घर त्याच्यावर चालतं, करावं लागतं मागे थांबून किंवा ह्यांच्या आजूबाजूला इकडे तिकडे थांबून. हेच तर बघवत नाहीये ना आम्हाला. म्हणजे जे आपण सुरुवातीला बोललो की कलेचा खरंच खून होत चाललाय. पूर्ण चाललाय नाही सर, झालाय, पूर्णपणे झालाय. तो चालला नाहीच आहे, तो झालेलाच आहे. हो, झालाच आहे. त्या गोष्टीचं कितीतरी कलाकार घरी असतील ना, आता त्यांना कामाचं खूप अशी भ्रांत पडली असेल. आता माझ्याच मैत्रिणी, आता सीझन झाला, म्हणजे जी मुलगी सीझनला 50-30 पकडा, चला मी म्हणते 30 पकडा, प्रत्येक दिवसाला 1 शो, त्या मुलीने ह्या सीझनला किती शो केले माहिती का सर? 4 शो. एवढं फरक? एक मैत्रीण माझी मला सांगत होती की तिने शो घेतला, शोला गेली तर आयोजक म्हणले की ह्या DJ, म्हणजे ते चांगलं असेल आय थिंक ते गाव, तर त्या आयोजकांनी ओळखलं. ते म्हणले ह्या DJ शोच्या मुली आहेत, आमच्या इथं नका नाचू, आमच्या इथं महिला आहेत. म्हणजे हे पण असं पण आहेत, चांगले आयोजक पण आहेत, की असं नाही की सगळेच आयोजक असे हे आहेत. आयोजक पण कसं आहे, काही काही जागी म्हणजे उगाच नाव करायचं म्हणून ते असे DJ शो ठेवतात. पण बाकी जागी जर म्हटलं तर मग काय करतात, ज्यांना खरंच कलेची जाण आहे, कलाकारांची जाण आहे, ते बघा. असं नाही आहे की बॅनर शो घरी बसून आहेत, बॅनर शो पण चालू आहेत, पण जितके शो होत होते ना तितके शो नाही आहेत.
म्हणजे जिथे आम्ही 60 70 शो सीझनला करायचो ना, ते नाही राहिलेलं. 1 महिन्यात सीझन संपतोय, 2.5 महिने आम्ही सीझन करायचो, तो 1 महिन्यात संपतोय. ह्यांचंच चालू आहे. काय झालंय, शो संपला की मग ह्यांचं होतं प्रायव्हेट शो चालू. प्रायव्हेट शो चालू झाला की हा शो चालू. कोण कलाकारकडे कोण बघणार आहे? हे प्रायव्हेट शो म्हणजे नेमकं काय, म्हणजे कसं असतं का? प्रायव्हेट शो फीस घेऊन सर फक्त त्यांनी म्हणजे नाचणं असतं का, कसंही? काय झालंय माहिती का, प्रायव्हेट शो म्हणजे दुसरा डान्स बार. फक्त त्याच्यासाठी मुंबईला जावं लागतं. हा पुण्यातच होतो, म्हणजे पुण्यात जो काय एरिया असेल ह्यांच्याप्रमाणे तिथेच होतो हा प्रायव्हेट शो. अच्छा, म्हणजे ठराविक लोक असतील. हा दुसरा डान्स बार आहे. आणि ह्या प्रायव्हेट शो मोजक्याच मुली करतात, मोजक्याच मुली प्रायव्हेट शो करतात. पण तो विषय कसा होतो, मला तरी पर्सनली असं वाटतं की म्हणतात ना, मजबुरी माणसाला काही करवते, मजबुरी माणसाला काही करवते. पण ती पण सगळी जी, म्हणजे मी म्हणते ना, ही सगळी घाण जी आणली ना, ही ह्याच मुलींनी आणली. मला इतका चीड आहे त्या गोष्टींवरती. ही सगळी जी घाण जी आणली ना, म्हणजे ते अंगावर पाणी टाका, मग ते असं करा, ते पूर्ण छाती दाखवा, पोट इथे साडी घाला बेंबीच्या खाली, ही सगळी या मुलींनी आणली. आणि त्यांचं बघून ज्या येतात आत्ता, बरोबर, आता काय होतं, झटकीपट पैसा प्रत्येकाला कमवायचा आहे, बरोबर, कुणालाच कष्ट नको आहे. प्रत्येक, मी असले तरी झटकीपट पैसे कसे कमवायचे, तर मी हे असे करा. जिला मी म्हणलं ना तुम्हाला, जिला डान्स पण नाही येत ती सुद्धा आज ऑर्गनायझर आहे. आणि जे ओरिजिनल निर्माते आहेत ते बसलेत तिथं गंधर्वमध्ये. तिथपर्यंत आयोजक मोजकेच जातात जे ओळखीचे आहेत वगैरे. अजून मी तर म्हणते ना, अजून 1-2 वर्षाने ना हे सगळ्याला कुलूप लागेल. फक्त ह्या मुलींचाच नंगानाच चालू राहील, एवढं 100% होणार आहे. तेच नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही बोलतोय. म्हणूनच तुमची ती मोहीम आहे. हो, अगदी तुम्ही हाती घेतलेली आहे की, कारण की ते नाहीच व्हायला पाहिजे. आता काय होतं, सगळे आवाज उठवतात, सगळे बोलतात. मला पण नाही माहिती मी करू शकेल का नाही, बरोबर, पण मला एक म्हणता ना, मला काय वाटतं माहिती का, माझं प्रामाणिक मत काय सर, की मी बघा, मी फील्डमधनं निघाले, मी माझ्या संसारामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये बिझी होते. पण हे जेव्हा बघतो ना आम्ही, तर त्यावेळेस असं होतं ना की यार काय गोष्ट चालली आहे, बरोबर, आणि ह्याच्यावर आपण का नाही बोलत आहे, बरोबर. जेव्हा की आपण बोललं पाहिजे. मी म्हणत नाही मीच, प्रत्येकाने, मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करते की प्रत्येकाने बोललं पाहिजे, बरोबर. आज गौतमी पाटीलला ज्या महिला शिव्या देत होत्या, बरोबर, लगेच तो टर्न झाला, आता महिला चाहते झाल्या, बरोबर. पण त्या एक चुकीमुळे, तिला जी माफी दिली, बरोबर, त्या एक चुकीमुळे आज हा सगळा बाजार उठलेला आहे. तेव्हा तिला ती माफी देऊनच चुकी झाली. ती माफी जर नसती दिली, पुढे एवढे विषय झालेच नसते. आणि जरी माफ केलं, त्यावेळेस सीन कसा झाला, मुलगी आहे, बरोबर, मुलगी कलाकार आहे, आणि असे इन्सिडेंट पहिले झाले नाही फील्डमध्ये, बरोबर. मुलगी आहे, मुलगी कलाकार आहे, ठीक आहे, चुकली असेल म्हणून माफ केलं फील्डने, सगळ्यांनी माफ केलं. पण त्याच्यानंतर पण तिने का, म्हणजे माझी प्रामाणिक इच्छा काय होती, चल तुला माफ केलं होतं ना, बरोबर, मग त्याच्यानंतर तू काय करायला पाहिजे होतं, तू प्रॉपर लावणी शिकून घ्यायला पाहिजे होती, आणि तू प्रॉपर लावणीचा शो करायला पाहिजे होता. नाव तर झालंच होतं, बरोबर, प्रॉपर लावणीचा शो केला असता आणि तो चालवला असता. तुझ्या मागच्या पिढीने तेच केलं असतं की नाही, हेच म्हणणं आहे आमचं. आणि आज सुद्धा वेळ गेलेली नाहीये, बरोबर. आज सुद्धा तिच्या डान्समध्ये खूप छान बदल झालाय, छान डान्स करते. आज सुद्धा तिने जरी हे केलं तरी पण ह्या 10 सोडल्या तर जी येणारी पिढी आहे पुढे, बरोबर, ती तरी ऍटलिस्ट तसं नाही करणार, हे डीजे शोच्या नादी नाही लागणार, त्या गोष्टी करेल. आणि वेळ काढू शकता, बरोबर, तुम्ही शूटला ह्याला त्याला वेळ काढता, तुम्ही शिका, तुम्ही लावणी करा, तुम्ही प्रॉपर शिका, लावणी करा, बरोबर, आणि तुम्ही ते करा. तुमचं बघून तुमच्या मागे याच्यात नवीन चालू झाल्या त्या सगळ्या सुधारतील. पण तुम्हीच जर म्हणत असाल, बरोबर, की आम्ही डीजे शो करतो, तर मग ते म्हणजे आत्ता ती ज्या म्हणजे लेवलला गेली, बरोबर, तेव्हा मला तिच्याकडनं हे अपेक्षित नाही की आत्ता गौतमीने हे सगळं म्हटलं पाहिजे. उलटा आता गौतमीने पुढाकार घेऊन म्हणलं पाहिजे की ठीक आहे, मी जे झालं ते झालं, बरोबर. तिथं ते मान्य पण करते की जे झालं ते झालं, मला त्याच्यावरनं ट्रोल आत्ता करू नका, मी आत्ता खूप बदल केला. पण मला असं प्रामाणिक मत आहे की तिने आत्ता स्वतःमध्ये एवढा बदल केला पाहिजे की तिने वादक, म्हणजे जो अगोदर जो चालायचा, बरोबर, तसा, हा, मुली तुम्हीच आहेत ना, मुलीच होत्या ना अगोदर, बरोबर, मुली तुम्हीच आहे. तुम्ही फक्त अंगभर साड्या घाला,
वादक बसवा, कीबोर्डिस्ट बसवा, सिंगर बसवा, बरोबर. डीजे गाणी घेऊ नका. सगळ्या मुलींची तुम्ही प्रॅक्टिस घ्या, बरोबर. तुमचे काय, मी म्हणते 1 महिना वाया जाईल, बरोबर. असे पण सगळ्या डान्सर आहेत, अंग तर वळेलच, बरोबर. तुम्ही प्रॅक्टिस घ्या आणि तुम्ही ते करा, लावणी सादर करा, प्रॉपर लावणी सादर करा. आम्ही कशाला तुम्हाला काय बोलणार आहे? कुणीच नाही बोलणार, कुणीच नाही बोलणार, पण तुम्ही तसं करा, हे म्हणणं आहे माझं. ह्या कार्यक्रमाचा परत एकदा त्या प्रश्नाकडे येतो की ह्या कार्यक्रमाचा, अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा तरुण आणि तरुणीवरती होणारा परिणाम हा कुठंतरी राष्ट्र विकासासाठी बाधक आहे का नाही? सर, राष्ट्र विकासासाठी झालाय, मी तेच मगाशी पण तुम्हाला म्हटलं, झालाय. आता खूप पुढे गेला विषय. आता तुम्हाला माहिती का, मला तर काय म्हणतात माहिती का सगळे, म्हणजे हे जे बघून जे आम्हाला त्रास होतो, बरोबर. त्रास इन द सेन्स, आता आपण त्या फील्ड मध्ये आलोय, फील्ड मध्ये असल्या कारणानं तुम्ही म्हणताय की हा याच्या खूप विषय पुढे गेलाय, परंतु बाहेरच्या लोकांना माहितच नाही. बरोबर. बाहेरचे लोक जे काही पत्रकार असतील किंवा कोणी असतील ते फक्त एवढंच लिहितात की याच्यामुळे संस्कृती लयास चालली. सर, तुम्हाला सांगू का, हे जे पत्रकार जे म्हणतात ना, ते दोन्ही साईडने बोलतात. संस्कृती लयास चालली, बरोबर. ह्यांना मोठं केलं कोणी? तुम्हीच. ह्यांना मोठं केलं कोणी? तुम्हीच. मग तेव्हा एक म्हणतात ना, आपण महाराष्ट्रातले घटक आहोत, मग तेव्हा तुम्ही 1 सेकंड विचार केला असता सर, तर मग ही वेळ आली असती का? नसती आली, बरोबर. काय झालं माहिती का, मोठं ह्यांनीच सगळ्यांनी केलं, जे बोलतात आहेत ना, ह्यांनीच सगळ्यांनी केलं. पण ते मी म्हणलं ना, विषय खूप पुढे गेलाय. हा न बोलण्यात त्याच्यात अर्थ आहे, म्हणजे बोललं तर आपलेच तोंड दिसतात, असं गोष्ट आहे. मग ते न बोललेलं बरं. पण मला असं वाटतं की जी मागे चूक केली ती परत करू नका. आता काय करतात ते माहितीये का, चला एक चूक झाली, सगळ्यांनी तिने माफी मागितली, सगळ्यांनी माफ केलं, मग ठीक आहे, पत्रकार असू दे, न्यूज चॅनल असू दे, कोणी पण आम्ही पण माफ केलं, सगळं झालं, बरोबर. पण आता काय होतंय, प्रत्येक मुलीला हे वाटतंय की मी ते करेल म्हणजे मी ट्रेंडिंगला येईल, न्यूजवाले माझ्या मागे पुढे येतील, मला विचारतील. नका ना विचारू, तुम्ही विचारूच नका, तुम्ही डिमांडच देऊ नका तशा मुलींना. एक्झॅक्टली. आता मागे बघितलं आपण की गौतमी बैला पुढे नाचली, ठीक आहे ना, तिला कोणीही जनावर पुढे नाचू दे ना, बरोबर आहे. तुमचा काय प्रश्न आहे? म्हणजे त्यावेळेस कैलासवासी स्वर्गीय आपले दादा होते, दादांना पण एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला, दादा हे असं असतं का महाराष्ट्राचं? त्या टाइमला पण असं म्हणण्यात आलं होतं की नाही बाबा, तिची इच्छा, तिला कुठं नाचायचं नाचू दे. म्हणजे पत्रकारांनी आणि चॅनलवाल्यांनीच काय केलेलं आहे की सर्वांना हे मोठं बनवलेलं आहे. जसं तुम्ही म्हटलं की न्यूजवाल्यांनी नेहमी व्ह्यूज साठी हे सगळं, आता त्यांचा प्रश्न असेल. पण मला एकच म्हणायचंय, आता पूर्ण उघड्या डोळ्यांनी त्यांनी पण बघितलेले, पत्रकारांनी सुद्धा असू दे, आयोजक असू देत, कलाकार असू देत, प्रत्येकाने उघड्या डोळ्याने बघितला आहे. हा जो म्हणतात ना नंगा नाच चालू आहे, मी ते ह्याच भाषेत बोलेल सर, प्रत्येकाने बघितलाय. तर मला एकच म्हणणे, आता तुम्ही ह्या मुलींना पुढे नेऊ नका. आता तुम्ही ह्या मुलींना इंटरव्ह्यू घेऊ नका, काहीच घेऊ नका. तुम्ही कुठेच ह्या मुलींना, आता मला सांगा, ती राधा पाटील, बरोबर, आता काय बोलू सर, मी बोलेल तर परत मी दिसेल, बरोबर. अहो, तिला तुम्ही बिग बॉस मध्ये नेताय, बरोबर का? हे सगळ्यांना माहितीये, बरोबर. आमचे लाईक्स वाढावं, हे करावं चॅनलच्या बाबतीमध्ये, हे सगळ्यांना माहितीये. मग मला काय म्हणायचंय, तेच तुम्ही ओरिजिनल आर्टिस्टला न्या, बरोबर. मग तुम्ही सगळेच पुढाकार देता ह्या गोष्टींना. ह्या गोष्टीला एक व्यक्ती जबाबदार नाहीये, बरोबर. मग रील स्टार झाली, बरोबर. मग मी तर म्हणते रील स्टार, मग गावातल्या त्या बायका असतात, शेतात फिरतात इकडे तिकडे, कितीतरी मी बघते आता गावातल्या बायका रील स्टार झाल्यात, बरोबर. आता ते मध्ये एक सुसाईड केलं त्यांनी, त्या सुद्धा रील स्टार होत्याच की, बरोबर. मग तुम्ही तशांना न्या ना, फक्त अंग प्रदर्शन करणाऱ्यांना का पुढे नेताय, बरोबर. तुम्ही बरेच असे चांगले पण रील स्टार आहेत, कितीतरी म्हणतात ना बिझनेसमॅन आहेत रील स्टार. तुम्ही ते चांगलं दाखवा ना लोकांना, बरोबर. म्हणजे लोकांपर्यंत चांगलं जाईल. तुम्ही ह्यांना नेलं की दुसऱ्या मागच्या मुलीला वाटतं आता ही गेली, मग आता मी पण असं अश्लील डान्स केला तर उद्या मला पण एंट्री भेटेल. हा ट्रेंड चालू झालाय. हा, मग तेच झालंय आता. कितीतरी मॅडम मुलींना असं वाटतंय की मी ज्या पद्धतीने ह्या नर्तिका डान्स करतात, की ह्या ज्या काय डान्सर हे करतात, नृत्य करतात, की मी पण तशी कंबर हलवली की मला लाईक्स. आणि हे खरं आहे. सेम तुम्हाला सांगू का, जी गौतमीने स्टेप केली होती, जी व्हायरल झाली होती, बरोबर,
ती स्टेप सेम एका मुलीने केली. मी नाव नाही घेणार पॉडकास्टमध्ये, कारण की आपल्याला कोणाला मोठं नाही करायचं, त्या मुलींचं नाव पण आपण घेणं चूक आहे. तर ती सेम स्टेप आत्ता मागे 1-2 महिन्यापूर्वी एका मुलीने केली. का केली सर? हेच रिझन आहे की आम्ही ट्रेंडला येऊ असं फालतू. आणि आत्ता 4 दिवसापूर्वी म्हणजे ही मोहीम जे करण्याचं कारण आहे बरोबर, हे 4-5 दिवशी एक व्हिडिओ व्हायरल होतोय इन्स्टावरती. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला ना, त्या मुलीला हे चांगलं माहिती आहे की मी असं केल्याने मी ट्रोल होईल, पण मी ट्रोल नंतर मी फेमस होईल. हे आज प्रत्येक मुलीला कळून चुकलेलं आहे. डीजेच्या ह्या मोजक्या ज्या अश्लील चाळे करतात त्या मुलींना. तर तो व्हिडिओ बघूनच सर ऍक्च्युली आहे ना, मी त्याच्यामुळेच मी परत बोलायला तयार झाले. नाही तर मी कधीच ह्या कुठल्याच विषयामध्ये पडणार नव्हते. कारण की आपल्याला काय करायचं, जाऊ दे आपण, म्हणजे मी ह्या भूमिकेची होते की ठीक आहे ना बरोबर, आता बरेच आपल्यापेक्षा सिनियर आहेत, म्हणजे कला जगला आणि तुम्ही जपण्याचा प्रयत्न करताय म्हणून असतं. हा नाही, पण मला काय वाटायचं आपल्यापेक्षा सिनियर आहेत, मी खूप लहान आहे बरोबर त्यांच्या पुढे, म्हणजे मी नाहीच आहे. बाई असेल किंवा ह्या सगळ्या मोठ्या कलाकार असतील, तर मला असं वाटायचं आहे सगळे बोलायला बरोबर. आपण म्हणतात ना छोट्या तोंडी मोठा घास नको बरोबर. पण सर तो जसा मी व्हिडिओ बघितलाय ना, मला इतकं ते चीड आली आहे ना. म्हणजे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला ना, जर 1-2 वर्ष हे असंच चालू राहिलं ना, ती मुलं स्टेजवर यायला वेळ लागणार नाही. आणि ह्याच्यामध्ये उद्या मर्डरही होऊ शकतात, आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलं रेप ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच होणार. आणि उद्या जाऊन ह्या मुलींना पण त्रास होऊ शकतो. जर पूर्ण गाव तुमच्या 10 जणींच्या गाडीवरती आलं, तुम्ही 1-2 मुली काहीच करू शकत नाही. आणि हे घडलेलं आहे. आत्ता एका गावात भांडणं झाली होती बरोबर, त्या मुलींवरती पूर्ण गाव आलं होतं बरोबर. मग हे आज तुम्ही तर करताच आहे बरोबर, म्हणून तुमच्यावर येते. पण हे बाकीच्या पोरींना नाही का उद्या त्रास होणार? ह्याची जबाब कोण देणार आहे? ह्यांनी देणार आहेत का? फक्त डीजेच्या नावाखाली तुमच्या मागे काय काय होते आज. म्हणजे म्हणतात ना, कधी जेव्हा मी होते तेव्हा कधीच एक मुलीचा फोटो पाठवला नाही जायचा. आज म्हणतात ना, बॅनरवाल्यांना सुद्धा फोटो पाठवावा लागतो, आमच्याकडे ही हिरोईन आहे, आमच्याकडे ही हिरोईन आहे, आमच्याकडे ही हिरोईन आहे. काय ट्रेंड चालवलाय? पहिले होतं तसं नसतं. पहिले फक्त एक फोटो असायचा, ब्रोशर, झालं संपलं. आता बाईट द्या, म्हणजे म्हणतात ना बाईट द्या. अहो ह्यांच्यासाठी, ह्यांच्या मागे आज हे तर झालं आपल्या लावणीचं बरोबर. मराठी इंडस्ट्रीचे आर्टिस्ट काय आहे का? विचारताय का? असं बोलू नये मी बरोबर. आहे का मला सांगा एक का? मी सिनियर कोणाला समजायचे माहितीये का? मानसी नाईक, दीपाली सय्यद, ह्यांना सगळ्यांना समजायचे. म्हणजे सिनियर होत्या बरोबर, आणि मी त्यांची खूप मोठी फॅन होते. पण यांचे कार्यक्रम बघितलेले आहेत. ह्या कार्यक्रमामध्ये स्वतः मानसी नाईकला मी डान्स करताना बघितले, लावणी. त्यांच्या पण खूप चांगलं नृत्य. दीपाली सय्यद मॅडम पण खूप चांगलं नृत्य करतात. सोनाली कुलकर्णींचा पण नृत्य चांगलं आहे. आता चंद्रा गाण्यातल्या काय त्यांचं अमृता खान, अमृता मॅडम, त्या देखील खूप छान डान्स करतात. म्हणजे त्यांनी कला जपली. अशाच नवनवीन स्टोरीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला, नेम टू फेम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की यापुढील स्टोरी तुम्हाला कुठल्या क्षेत्रामधली आवडेल. धन्यवाद.